आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्राची शान आपला लाडका वडापाव। हा वडापाव अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूण पाकळ्या गॅसवर भाजून घेणार आहोत। आता हे भाजलेल्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। या ठेचामुळे वडापावला वेगळाच स्वाद येतो आणि भाजी परतायचा त्रासही वाचतो। ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि वडापाव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। 5 उकडलेले बटाटे घेऊन त्यांना आपण आता मॅश करून घेणार आहोत। मॅश केलेल्या बटाट्यात आपण 1 चमचा मीठ, अगदी थोडी साखर, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरं पावडर, पाव चमचा हळद, बारीक वाटलेले लसूण मिरचीची पेस्ट आणि भरपूर कोथिंबीर। आता हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत। बटाट्या वड्यामधलं सारण वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, पण आपण ही एक सोपी पद्धत वापरली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली। आता या बटाट्याच्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ। वड्यासाठी असे गोळे तयार करून ठेवले की तळायला अगदी सोपे जातात। गोळे केल्यानंतर आता आपण वडापावसाठी पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी एका भांड्यात 2 वाटी बेसन पीठ, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा सोडा हे सर्व टाकून मिक्स करून घेऊया। आता यात आपण थोडं थोडं पाणी टाकत या पद्धतीनुसार पीठ भिजवून घेऊया। फार पातळही नको, फार घट्टही नको। आता आपण तळण्यासाठी कढईत तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की वडाचा हा असा एक गोळा घेऊन तो थोडासा दाबून घेऊया आणि पिठात टाकून तेलात सोडूया। अशा प्रकारे आपण बाकीचे वडेही तेलात सोडूया। वडा नेहमी मध्यम आचेवरच तळा, त्यामुळे तो आतून नीट शिजतो आणि बाहेरून छान खुसखुशीत होतो। आता हे वडे आपण छान खरपूस तळून घेऊया। वडे तळून झाल्यानंतर आता आपण याच तेलामध्ये वडापावची खास चटणी करण्यासाठी थोडी शेव पाडून घेऊया। अशा प्रकारे या पिठाची आपण शेव काढून घेऊया। शेवसुद्धा आपण छान खरपूस तळून घेऊया। आता आपण सालासकट अशा 10 ते 12 लसूण पाकळ्या घेऊन तळून घेणार आहोत। हे तळताना थोडी काळजी घ्यावी। आता हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण तळलेली शेव, तळलेला लसूण, आवडीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सरमधून छान फिरून घेणार आहोत। बघा किती छान वडापावची चटणी तयार झाली। कलर किती सुंदर आहे। आता ग्रीन चटणी करूया। त्यासाठी मूठभर कोथिंबीर घेऊ, त्यात 3-4 हिरव्या मिरच्या टाकू, थोडंसं अद्रक, थोडं मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ। हे छान मिक्सरमधनं वाटून घेऊया। तयार झाली आपल्या आता ग्रीन चटणी। पण पाव मधून चिरून घेऊया। पाव चिरल्यानंतर त्यावर ग्रीन चटणी लावून घेऊया। आता त्यावर वडा ठेवूया आणि त्यावर वडाची चटणी टाकून मस्तपैकी तळलेल्या मिरचीसोबत याचा आस्वाद घेऊया। गरम वडा, मऊ पाव आणि झणझणीत चटणी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन। एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो हा वडापाव। काय मग करताय ना लगेच। रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।